एकावेळी भूमिका सकारात्मक असावी अशी आशा बाळगतो. अजूनही प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आहेत अशी आमची भूमिका आहे. भाजपची रणनीती आहे. आता निवडणूक आली म्हणून त्यांना चुचकारले जाते आहे. मधल्या काळात त्यांचा किती अपमान झाला आहे महादेव जानकर यांनी विसरू नये. महादेव जानकर मराठवाड्यात येण्याच्या तयारीत आहेत. माझ्या मनात तसूभरही काही नाही. काम करायला तिकीट मिळावे असे काही नाही. ज्याला तिकीट मिळाले त्याचे काम करेल. आज यादी जाहीर होईल. त्या यादीत माझे नाव असणे आणि नसणे हे महत्त्वाचे नाही. 2014 मध्ये धनगर समाजाचे आंदोलन सुरू होते तेव्हा फडणवीसांनी आरक्षण देणार असे सांगितले होते. त्यावेळी अटलजींनी दिलेले व फडणवीसांनी दिलेले आश्वासन पूर्ण झालेले नाही. भाजपने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. शाहू महाराजांचा आदर सर्वांनी केला पाहिजे. त्यांनी काँग्रेसकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. यादी जाहीर होणार असं अधिकृतरित्या कळविलं गेलेलं आहे. याच्यात माझं नाव असणं किंवा नसणं हा काही महत्त्वाचा विषय नाही आहे. आणि शेवटी आम्ही संघटनेचं काम करतो. हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की 2014 मध्ये ज्यावेळेस धनगर समाजाचं आंदोलन बारामतीत चालू होतं मोठ्या प्रमाणात, महात्मा उपोषणाला बसले होते, धरणे धरलं होतं त्यांनी. आणि त्यावेळेस तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि नंतरचे मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी फडणवीस यांनी हे सांगितलं होतं की ज्यावेळेस महाराष्ट्रात मंत्रिमंडळ भारतीय जनता पार्टीचं म्हणजे त्यांचं येईल त्यावेळेस पहिला निर्णय धनगरच्या आरक्षणाचा असेल. आता या गोष्टीला 10 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर मला चांगलं आठवतं की अटलजींनी एक सभा घेतली होती पश्चिम महाराष्ट्रात कुठेतरी, सांगली, सातारा, कोल्हापूर कुठेतरी. तर धनगरचं धनगर केलं जाईल अशा प्रकारची सुद्धा भूमिका व्यक्त केली होती. अटलजी पंतप्रधानानंतर आता 10 वर्ष झाले नरेंद्र मोदीजी पंतप्रधान आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टी सरकार आहे ना. त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आश्वासन पूर्ण झालं ना अटलजीनं दिलेलं आश्वासन पूर्ण झालं. आणि वाटते भारतीय जनता पार्टीने एक प्रकारे धनगर समाजाची फसवणूक केलेली आहे. हे ते अतिशय उघड सत्य सगळ्यांसमोरच आहे. ती जागा कोल्हापुराची नाही असं नाही. शाहू महाराजांनी लढावं अशा प्रकारचा आग्रह तिन्ही पक्षांनी पकडलेला आहे. त्यांची इच्छा काय शाहू महाराजांची नाही, काँग्रेसकडनं लढावं अशी ती काँग्रेसला सोडली म्हणून म्हणतात. असं नाही, त्यांनी इच्छा केली काँग्रेसकडून लढावं. कारण मला त्यांच्या घरात त्यांचे मुलं वगैरे काँग्रेसकडून निवडून आले. त्यांना असं वाटलं की आपण वडील मुलं वेगवेगळ्या पक्षात एकाच पक्षात असावं. आणि शेवटी शाहू महाराजांची इच्छा पूर्ण त्याच्या इच्छेला मान दिला पाहिजे असं मला वाटतं.